मी ओम, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे मंगळवार, तर आपला अभिषेक वगैरे सगळं संपलंय। आता पाकळ्या वगैरे करायचं झालेलं आपलं, आता डिझाइन वगैरे काढायला जायचं आपल्याला। तर विडा बनवायला लागले तिथं महाराजांसाठी 11 विडा। तर आज मंगळवार गर्दी कमी आहे, रे पोरं सगळं थांबले, तर आरती वगैरे करायचं आपल्याला। तर पहिलं तर आता डिझाइन वगैरे काढून घेतो आतमध्ये जाऊन, आणि आरती नंतर करून घेतो मग सगळं झाल्यावर। तर झालेलं आरती वगैरे, आता कपडे चेंज करून नाश्त्याला चाललो आहे। तर कॉलेजला जायचं आहे अजून, त्याच्यासाठी मग लवकर नाश्ता वगैरे करतो आणि मग डबा वगैरे बांधून मग निघतो मग कॉलेजला। तर आपला नाश्ता वगैरे झालेला आहे, तर आता येऊन बसले, मित्र पण बसले माझ्यासोबत। तर आता तयार होतो कॉलेजसाठी, डबा वगैरे बांधून घेतो आणि मग निघतो मग कॉलेजला। तर चाललो आहे आता कॉलेजला। तर आज दोघंच आहे, अजून एकटा मित्र आला नाही अजून, तर ते थोड्या वेळाने येणार आहे। तर आम्ही दोघंच चाललो आहे। आता 10 वाजले, तर आपलं नाश्ता वगैरे सगळं झालं आहे आणि डबा वगैरे बांधून घेतलो आहे। तर चला मग कॉलेजला। तर आत्ता आमचं सुटलं आहे कॉलेज, तर चाललो आहे आपल्या मठाकडं। तर आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत, आता निघतो मठाकडं। ते मित्र ते अजून आलेले, अजून पाठीमागे आहेत, त्याच्यामुळे मी एकटा निघालो आता। अजून एकटा आहे माझ्यासोबत मित्र। तर आता जाऊया मठाकडं, आता सुटलं आहे कॉलेज। तर मठाजवळ येऊन पोचलो आहे मी आता, अजून थोडंसं लांब राहिलं आहे, हे समोरच्या साईडला आपलं मठ। तर जाऊया आता आतमध्ये। तर संध्याकाळी 5ला सुट्टी आहे, अजून 4-5 दिवस आहे, नंतर मग दिवाळी सुट्टी वगैरे आपल्याला 18 तारखेपासून दिवाळी सुट्टी आहे। तर आता अजून 2-3 दिवस आहे आपलं कॉलेज, त्याच्यानंतर मग सुट्टी पडते मग कॉलेज। येऊन पोचलो आहे, बघा किती शांत आहे, एकदम शांत असतं बघा। तर आता बॅग वगैरे ठेवू। तर आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत, तर आता कोळसा ठेवायला आलो आम्ही, आता फ्रेश झालो आहे। तर पहिला तर कोळसा ठेवून घेऊ आणि मग रोजच्याप्रमाणे आपल्याला विडा वगैरे करायचं आहे अजून। तर पाऊस चालू झाला आहे आज, बघा पाऊस चालू झाला, आत्ता चालू झाला, अजून ओलं झालं नाही अजून खालच्या साईडला, बघा चालू झालं आता। आपलं कोळसा ठेवायचं झालेलं आहे, तर आता चहा करून घ्यायला लागलो, अजून टाईम आहे म्हणून। रे साखर आणि दूध ठेवलं गॅसवरती, तर थोडंसं साखर घालूया आणि गॅस चालू करूया आता। ओके, टाकून देऊया आता हे दूध गरम होस, तर अजून थोडंसं आपल्याला जे तयारी करायची ते तयारी करून घेऊया आपण। तर आता चहा गरम झालेला आहे, मित्र आणायला गेले, आता बिस्किट वगैरे आणलं। तर इथं महाराजांसाठी विडा वगैरे करायला लागले त्यांनी तसंच। आणि हे हत्ती उद्या लावायचं आपल्याला, नाही उद्या नाही, शुक्रवारी, सॉरी। घेऊन आले चहा, मस्त चहा पिऊ आता। तर आत्ता चहा वगैरे पिऊन आलोय मठात आपल्या, म्हणजे मंदिरात। तर आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत, आता आरती करायचं आपल्याला। तर बघा कसं दिसतंय, दाखवतो तुम्हाला आपल्या मठात। पूर्ण लाईट वगैरे सगळे लावलेले आहेत। तर कोळसा वगैरे आणलं आहे, आता धूप वगैरे घालायचं, आरती चालू करतो मग। आणि सकाळचं तर तुम्हाला सजावट मी दाखवलंच होतं, तर असं झालं आहे बघा आजचं सजावट वगैरे। तर आरती तयारी वगैरे करायला लागलं अजून थोडंसं, महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवावं लागलं आहे। तर कोळसा पण आणून ठेवलेलं आहे बाहेरच्या साईडला बघा, आता आतमध्ये आणतो धूपसाठी। तर ठीक आहे, मग आरती वगैरे करून घेतो आम्ही, आणि नंतर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये। श्री स्वामी समर्थ।